हॅलो एव्हरीवन, ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी हा HTMLच्या रिलेटेड टेबल कंटेंटसाठी म्हणजे टेबल HTML टॅगचा यूज करून किंवा टेबल टॅगचा यूज करून आपण HTMLमध्येच टेबल कशा पद्धतीने क्रिएट करू शकतो याच्याशी रिलेटेड मी हाच व्हिडिओ तयार करत आहे। पण त्या अगोदर मी एक गोष्ट सांगणार आहे की मी A to Z एज्युकेशन या नावाचा एक दुसरा यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे। तर तुम्ही त्या माझ्या A to Z एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याही यूट्यूब चॅनलवरती मी असेच एज्युकेशनल कंटेंट पण ऑल सब्जेक्टच्या रिलेटेड मी अपलोड करणार आहे। तर याच व्हिडिओच्या अंडर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी A to Z एज्युकेशन या माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तर तुम्ही त्या लिंकला ओपन करून A to Z एज्युकेशन या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता इथे आपण पाहूयात, हा HTMLचा कोड आहे। जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण HTML टॅग, हेड टॅग, टायटल टॅग कशा पद्धतीने यूज करतो। त्याच्यानंतर मला टेबल टॅग क्रिएट करायचा आहे, टेबल तयार करायचा आहे। म्हणून टायटल टॅग एंड झाल्यानंतर, हेड टॅग एंड झाल्यानंतर बॉडी टॅग स्टार्ट करून टेबल बॉर्डर इज इक्वल टू 2 म्हणजे इथे तुम्ही टेबल क्रिएट करण्यासाठी टेबल टॅग हा यूज करायचा असतो। त्याच्यानंतर TR म्हणजे काय तर टेबल रो, मी टेबलच्या रिलेटेड ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर TR म्हणजे काय टेबल रो, त्याच्या अंडर फर्स्ट टेबल हेडिंग TH आणि त्या टेबल हेडिंगमध्ये मला काय हवं आहे SR नंबर। इथे हे आहे टेबल हेडिंग आणि त्या टेबल हेडिंगमध्ये फर्स्ट मला सेलमध्ये काय हवं आहे SR नंबर। इथे मी SR नंबर टाईप केलेला आहे आणि टेबल हेडिंग क्लोज केलेला आहे। पहिला सेल कंप्लीट झाला म्हणून टेबल हेडिंग क्लोज। त्याच्यानंतर सेकंड टेबल हेडिंग माझं काय आहे इनपुट डिव्हाइसेस, म्हणून इथे मी सेकंड TH स्टार्ट करून इनपुट डिव्हाइसेस हे टाईप केलेला आहे। त्याच्यानंतर एंड ऑफ TH टॅग म्हणजे इथे हा माझा सेल एंड झालेला आहे। आणि त्याच्यानंतर थर्ड सेलमध्ये काय आहे आउटपुट डिव्हाइसेस, म्हणून TH आउटपुट डिव्हाइसेस एंड ऑफ TH। आता ही रो इथे एंड झालेली आहे, आउटपुट डिव्हाइस नंतर काही नाही म्हणून इथे टेबल रो कंप्लीट झालेला आहे। इथे टेबल रो कंप्लीट आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट TR म्हणजे नेक्स्ट रो, SRच्या खाली ही सेकंड रो सुरू झालेली आहे जिथे आपण फर्स्ट SR नंबर लिहिलेला आहे। त्याच्यामध्ये इथे TR TD हा आहे ॲक्च्युअल टेबल डाटा आणि त्यामध्ये मी लिहिलेला आहे 1 आणि हा एंड ऑफ TD, सेकंड TD कीबोर्ड एंड ऑफ TD म्हणजे हा सेकंड सेल। नंतर थर्ड सेलमध्ये अगेन TR मॉनिटर TD मॉनिटर कंप्लीट TD आणि ही रो मॉनिटर नंतर एंड झालेली आहे म्हणून एंड ऑफ TR। थर्ड रोमध्ये काय आहे सेकंड SR नंबर आहे। फर्स्ट रो आपली SR नंबरची, सेकंड रो ॲक्च्युअल 1 नंबर, थर्ड रो ॲक्च्युअल 2 नंबर आणि फोर्थ रो ॲक्च्युअल थर्ड SR नंबर। नेक्स्ट इथे पाहू शकता तुम्ही की त्या TRच्या अंडर TD स्टार्ट झालेला आहे आणि तिथे सेकंड नंबर टाईप करून एंड ऑफ TD। नेक्स्ट TD म्हणजे टेबल डाटा, माऊस एंड ऑफ TD। त्याच्यानंतर थर्ड TD प्रिंटर एंड ऑफ TD आणि या प्रिंटर नंतर आपली ही रो एंड झालेली आहे म्हणून एंड ऑफ TR। नंतर लास्ट रो फोर्थ नंबरची TR आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युअल टेबल डाटा काय आहे 3 म्हणून इथं 3 टाईप केलेला आहे एंड ऑफ TD। सेकंड TDमध्ये जॉयस्टिक एंड ऑफ TD। नंतर थर्ड TD प्लॉटर एंड ऑफ TD। या प्लॉटर नंतर काही कंटेंट नाही आहे, हीरो इथेच एंड झालेली आहे म्हणून काय केलेलं आहे एंड ऑफ TR। प्लॉटर नंतर कंप्लीट TD आणि एंड ऑफ TR। मग ॲक्च्युअल ऑल कंटेंट आपण टेबल डाटा आणि टेबल हेडिंगच्या अंडर टाईप करून झालेला आहे म्हणून एंड ऑफ टेबल टॅग, एंड ऑफ बॉडी टॅग आणि एंड ऑफ HTML टॅग। तर तुम्ही ज्यावेळेला असा पूर्ण HTML कोड टाईप कराल नोटपॅडमध्ये आणि ही फाईल तुम्ही सेव्ह करा, तुमच्या फाईलला काहीतरी नाव द्या D ड्राईव्हमध्ये आणि .html एक्सटेन्शन द्या विदाऊट स्पेस आणि रन कमांड यूज करून तुम्ही ज्यावेळेला आउटपुट चेक कराल त्यावेळेला तुम्हाला सेम अशा पद्धतीचा टेबल वेबपेजवरती डिस्प्ले झालेला दिसून येईल, सेम अशा पद्धतीने। त्याच्यासाठी जर तुम्हाला असा सेम टेबल
वेबपेजवरती डिस्प्ले करायचा असेल तर ज्या पद्धतीने इथे हा कोड दिलेला आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हा कोड नोटपॅडमध्ये टाईप करायचा आहे. आणि ज्यावेळेला नोटपॅडमध्ये HTMLचा कोड तुम्ही कंप्लीट कराल त्यावेळेला सेव्ह करा तो टेबल .html एक्सटेन्शन देऊन आणि मग रन कमांडचा यूज करून तुम्ही ती फाईल रन करून त्याचं आउटपुट चेक करा. तर हे झालं आपल्या आजच्या प्रॅक्टिकलबद्दल. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि याचबरोबर मी A to Z एज्युकेशन या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलची लिंक मी तुम्हाला देत आहे. तर ती लिंक ओपन करून माझ्या A to Z एज्युकेशन या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.